मित्रांनो, आजची रेसिपी खास आहे त्या सगळ्यांसाठी ज्यांना वाटतं की बासुंदी करणं अवघड आहे. कारण आज आपण बनवणार आहोत अशी बासुंदी जी दिसायला रिच, चवीला मस्त आणि करायला इतकी सोपी आहे की एकदा केली ना मग पुन्हा कधीच जुनी पद्धत वापरणार नाही. आणि त्यासोबतच पुऱ्या कशा करायच्या ते देखील अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. मित्रांनो, खरं सांगायचं तर बासुंदी म्हटलं की दूध तासनतास आटवावं लागतं, सतत ढवळत बसावं लागतं. पण आज मी तुम्हाला दूध लवकर आटण्यासाठी एक खूपच सोपी आणि कामाची ट्रिक सांगणार आहे. या ट्रिकमुळे काहीही बाहेरचं न घालता साध्या 2.5 ते 3 लिटर दुधापासून छान दाट लच्छेदार बासुंदी फक्त अर्ध्या पाऊण तासात तयार होते. बासुंदी करताना कुठे कोणती काळजी घ्यायची, दूध कसं आटवायचं, कधी काय करायचं, अशा छोट्या छोट्या पण तितक्याच महत्त्वाच्या टिप्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही अगदी नवशिके असाल, पहिल्यांदाच बासुंदी तयार करत असाल तरीही ही रेसिपी नक्की जमेल. रेसिपी एकदम सोपी आहे, साहित्य कमी आहे. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं ते नीट समजून घ्या. गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायचा आणि दूध हळूहळू उकळू द्यायचं. आपल्याला दूध घट्ट हवंय पण फारच जास्त घट्ट नको, म्हणून गॅस कमी ठेवणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, दूध उकळत असताना सतत हलवत राहायचं म्हणजे ते तळाला लागू नये आणि छान क्रीमी होत जाईल. दूध हळूहळू घट्ट होत असतानाच आपण बाकीचं साहित्य तयार करून घेऊया. सगळ्यात आधी केशर घेऊया. केशरामुळे दुधाला मस्त रंग येतो आणि टेस्टही छान लागते. यानंतर थोडीशी चारोळी घ्या. ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. मी मात्र एवढीच घेतली आहे. पुढे 6 ते 7 वेलदोडे म्हणजेच वेलची घ्या. यामुळे दुधाला खूप छान सुगंध येतो. ड्रायफ्रुट्समध्ये आपण 10 ते 12 बदाम घेणार आहोत. बदामाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या हिशोबाने बदलू शकता. आणि साखर, मी इथे एक पूर्ण वाटी साखर घेतली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडी साखर वाढवायला काहीच हरकत नाही. हे सगळं साहित्य एकदा नीट बघून घ्या. मित्रांनो, आता दूध छान उकळी आलेलं आहे. आता सगळ्यात आधी आपण दुधात केशर घालूया. केशर घातल्यावर लगेच दूध थोडंसं पिवळसर दिसायला लागेल. त्यावेळी दूध सतत ढवळत राहायचं आहे. मित्रांनो, आता बदाम घेऊया. हे बदाम आपण खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यायचे आहे. फार बारीक नाही, कारण थोडेसे तुकडे जाणवले पाहिजे. खलबत्ता नसेल तर तुम्ही हे मिक्सर मधूनही करू शकता. कुटलेले बदाम एका वाटीत काढून ठेवा. त्यानंतर वेलदोड्यांचे दाणे काढून घ्या. तेही खलबत्त्यात छान कुटून घ्या किंवा हेही तुम्ही मिक्सर मधून बारीक करू शकता. मित्रांनो, आता पुढच्या स्टेपसाठी आपण तयार आहोत. सगळं साहित्य आधीच तयार करून ठेवलं ना की काम खूप सोपं होतं. आता हे सगळं आपण हळूहळू दुधात घालायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी चारोळी टाकूया. आणि आता त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स. आणि हो, ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता. काजू, पिस्ता, जे हवं आहे ते. मित्रांनो, दुधात हे सगळं घातल्यावर दूध बघा किती छान दिसायला लागलंय, अगदी रिच आणि क्रीमी. मी गॅस लो फ्लेमवरच ठेवला आहे, पण मध्ये मध्ये फ्लेम थोडी कमी जास्त करत राहायचं. आता त्यात आपण कुटून ठेवलेली वेलची पावडर घालूया. यामुळे बासुंदीला मस्त सुगंध आणि टेस्ट येते. मित्रांनो, यानंतर साखर घालायची. साखर अगदी चवीनुसार घ्या. कमी हवी असेल तर कमी आणि जास्त आवडत असेल तर जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ह्या दुधाला सतत ढवळत राहायचं आहे. मित्रांनो, आता बघा दुधाला छान उकळी आलेली आहे.
मी सध्या गॅस थोडा मोठाच ठेवला आहे, कारण दुधाला नीट उकळी यायला हवी. आता जर आपल्याला दूध पटकन आटवायचं असेल ना, तर काय करायचं, तर गॅस मोठाच ठेवा आणि सतत दूध हलवत राहा. इथे मी स्टीलचं भांडं वापरतोय, म्हणून स्टीलचंच उलथणं घेतलं आहे. पण जर तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर लक्षात ठेवा की स्टीलचा चमचा वापरू नका. त्याऐवजी लाकडी चमचा किंवा सिलिकॉन स्पॅच्युला वापरा, म्हणजे पॅन खराब होणार नाही. आता गॅस मोठाच किंवा मध्यम ठेवून हे दूध सतत ढवळत राहायचं आहे. कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा का दूध करपलं ना की मग त्याचा वास काही केल्या जात नाही. म्हणून ही प्रोसेस करत राहणं अत्यंत गरजेचं आहे. वेलची घाला, जायफळ घाला, काहीही करा, तो करपट वास राहतोच आणि बासुंदीची मज्जाच जाते. म्हणून मी इथे गॅस मोठाच ठेवून सतत ढवळत दूध थोडंसं दाटसर होईपर्यंत आटवत आहे. साधारणतः 15 ते 20 मिनिटं मी हे दूध चांगलं उकळून घेतलं. मध्ये कधी गॅस मोठा, कधी मध्यम करत, पण लक्ष मात्र पूर्णपणे ह्याच्यावर ठेवलं आहे. मित्रांनो, बघा की बासुंदी खाण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. काही लोकांना ती एकदम गरम गरमच आवडते, तर काही जण थंड झालेली बासुंदी मनापासून एन्जॉय करत असतात. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली बासुंदी आता रेडी झालेली आहे आणि तुम्ही टेक्स्चर देखील बघू शकता. असं छानसं सुंदर दिसतं आहे. मित्रांनो, आता आपण गॅस बंद करून ही बासुंदी थंड व्हायला ठेवूया. एकदा का बासुंदी मस्त जमली की मग तिच्यासोबत खायला छान गरम गरम पुऱ्या जर असल्या तर मग खाण्याची मज्जाच वेगळी. बासुंदी आता थंड होत ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण पुऱ्या करायला घेऊया. पुरी बनवणं खूप सोपं आहे, फक्त नीट पद्धत फॉलो केली की मस्त तयार होतात. सगळ्यात आधी एक वाटी घ्या, त्यात आपल्या गरजेनुसार कणिक घालायची. मी इथे 2 वाट्या कणिक घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. मित्रांनो, आता त्यात चवीनुसार मीठ घालूया. मी इथे सुमारे 1 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे, त्यामुळे चव छान येते. मित्रांनो, ह्यानंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे, पण लक्षात ठेवा जास्त टाकू नका. मी फक्त 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. मित्रांनो, आता आपल्याला हे सगळं नीट एकत्र मिसळून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता पाणी घालताना थोडं थोडं घालायचं. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर कणिक सैल होईल. आपल्याला अशी कणिक हवी आहे जी ना फार कडक आहे ना फार मऊ आहे. आपल्याला मध्यम घट्ट अशी कणिक हवी आहे. हे बघा, अशी छान कणिक मळून गोळा तयार झाला आहे. आता हा गोळा तयार आहे, पण लगेच पुरी करायच्या नाही. हा कणकेचा गोळा काही मिनिटं झाकून बाजूला ठेवूया. यामुळे कणिक नीट सेट होते आणि पुऱ्या अजून छान फुलू लागतात. मित्रांनो, तोपर्यंत तेल गरम करायला ठेवूया. मी इथे जाड स्टीलची कढई घेतलेली आहे. आता गॅस सुरू करूया आणि त्यात तेल ओतूया. तेल गरम करताना सावकाश करा, फार जास्त तापवायचं नाही. मित्रांनो, आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करू शकतो. पुरी लाटताना कणकेला थोडासा तेलाचा हात घ्यायचा. तुम्ही कणिक वापरू शकता, पण तेल वापरलेलं जास्त चांगलं. कारण कणिक पडली तर तेल खराब होत नाही आणि त्याचा रंगही बदलत नाही. पुरी नीट गोल लाटायची, ना खूप पातळ आणि ना खूप जाड. आणि पुऱ्यांचा साईज थोडा लहानच ठेवायचा. मित्रांनो, आता आपलं तेल छान गरम झालं आहे, तेव्हा आता आपण त्यात पुरी टाकूया. हे बघा, किती सुंदर फुलली आहे पुरी, अगदी मस्त दिसते आहे. हे बघा, किती सुंदर फुलली आहे पुरी, अगदी मस्त दिसते आहे. आता ही पुरी कढईतून काढून घेऊया. चला आता पुन्हा बासुंदीकडे वळूया. बासुंदी छान घट्ट झाली आहे. वरून पाहिलं तरी किती सुंदर दिसते आहे.
आणि हे आहे आपलं फायनल प्रॉडक्ट, गरमागरम पुरी आणि गोड मस्त अशी बासुंदी. मित्रांनो, तुम्ही पण ही बासुंदी पुरीची रेसिपी नक्की करून बघा. घरच्यांना खूप आवडेल आणि ते तुमचं कौतुक करतील. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज करिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. भेटूया पुन्हा एका नव्या रेसिपीसह.